जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अहिल्यानगर महानगरपालिकेचा सर्वे. म्हणजेच मित्रांनो, येणाऱ्या 15 तारखेला जर अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षात सत्ता ही अहिल्यानगर महानगरपालिकेवर येणार आहे, याचा आज आपण 100% खरा असा सर्वे पाहणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण हे जाणून घेऊया की अहिल्यानगर महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे. तर मित्रांनो, अहिल्यानगर महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या ही 68 आहे. तर मित्रांनो, अहिल्यानगर महानगरपालिकेवर जर 68 नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही व्यक्तीला जर अहिल्यानगर महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती नगरसेवक लागणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही व्यक्तीला जर अहिल्यानगर महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर 35 नगरसेवक निवडणे गरजेचं आहे. तरच मित्रांनो, कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही व्यक्तीची अहिल्यानगर महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे. तर मित्रांनो, आता आपण वेळ न लावता पहिल्यांदा हे पाहूया की गेल्या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळत होत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही गेल्या निवडणुकीमध्ये आली होती ते आता आपण पहिल्यांदा थोडक्यात जाणून घेऊया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश हे अहिल्यानगर महानगरपालिकेवर शिवसेना या पक्षाला मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाला 24 जागा या अहिल्यानगर महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या. म्हणजेच मित्रांनो, चांगल्या प्रकारचं यश हे अहिल्यानगर महानगरपालिकेवर शिवसेना या पक्षाला मिळालं होतं. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षातून एकनाथ शिंदे हे बाहेर पडले आहेत. म्हणजेच मित्रांनो, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून एकनाथ शिंदे हे बाहेर पडून भारतीय जनता पक्षासोबत आले आहेत. त्यामुळे मित्रांनो, याचा काही परिणाम हा त्यांना होणार आहे का ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष. तर मित्रांनो, राष्ट्रवादी या पक्षाला अहिल्यानगर महानगरपालिकेवर गेल्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळत होते ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, अहिल्यानगर महानगरपालिकेवर गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला 18 जागा या मिळत होत्या. म्हणजेच मित्रांनो, अहिल्यानगर महानगरपालिकेवर राष्ट्रवादी या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहे ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. तर मित्रांनो, भारतीय जनता पक्षाला अहिल्यानगर महानगरपालिकेवर गेल्या निवडणुकीमध्ये 14 जागा या मिळत होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्षानं युती करून अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक लढवली आहे. आणि मित्रांनो, या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारची ताकद ही दोन्ही पक्षाकडून लावली आहे. त्यामुळे मित्रांनो, याचा काही फायदा हा त्यांना अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे का ते आता आपण पुढे बघूया. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना सुद्धा 3 जागा या अहिल्यानगर महानगरपालिकेवर मिळत होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया. मित्रांनो, आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया. म्हणजेच मित्रांनो, येणाऱ्या 15 तारखेला जर अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही अहिल्यानगर महानगरपालिकेवर येणार आहे याचा आज आपण 100% खरा होणारा सर्वे पाहणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिला पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष. तर मित्रांनो, काँग्रेस या पक्षाला अहिल्यानगर महानगरपालिकेवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. कारण मित्रांनो, काँग्रेस या पक्षाचं महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. त्यामुळे मित्रांनो, त्यांना अहिल्यानगर महानगरपालिकेवर तर चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते पाहणं आता अतिशय गरजेचं आहे. तर मित्रांनो, आता आपण वेळानंतर लगेचच हे पाहूया की काँग्रेस या पक्षाला अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, काँग्रेस या पक्षाला अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 3 ते 5 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो, त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये जितक्या जागा मिळत होत्या तितक्याच जागा या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो, इतकं काही चांगल्या प्रकारचं यश आहे त्यांना अहिल्यानगर महानगरपालिकेवर मिळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष. तर मित्रांनो, अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अपक्षांना सुद्धा 3 जागा मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट. तर मित्रांनो, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला अहिल्यानगर महानगरपालिकेवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार एकत्र असताना त्यांना 18 जागा या अहिल्यानगर महानगरपालिकेवर मिळत होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी भारतीय जनता पक्षासोबत आहे. त्यामुळे मित्रांनो, याचा काही परिणाम हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, येणाऱ्या 15 तारखेला जर अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 5 ते 7 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला या निवडणुकीमध्ये थोडंफार कमी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना 18 जागा मिळणारा पक्ष या निवडणुकीमध्ये 5 ते 7 जागा म्हणजे त्यांना अहिल्यानगर महानगरपालिकेवर अपयशच मिळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया.
तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट. तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने चांगल्या प्रकारची ताकद ही अहिल्यानगर महानगरपालिकेवर लावली आहे. म्हणजेच मित्रांनो सुजय विखे आणि त्याचबरोबर मित्रांनो हिंदुत्ववादी सम्राट संग्राम जगताप या दोन्ही नेत्यांनी चांगल्या प्रकारची ताकद ही अहिल्यानगर महानगरपालिकेवर लावली आहे. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं त्यांना याचा काही फायदा होणार आहे की नाही ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो येणाऱ्या 15 तारखेला जर अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 8 ते 10 जागा मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा इतकं काही चांगल्या प्रकारचं यश आहे अहिल्यानगर महानगरपालिकेवर मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 18 जागा मिळणारा पक्ष या निवडणुकीमध्ये 8 ते 10 जागा म्हणजे त्यांना या निवडणुकीमध्ये अपयशच मिळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष. तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी सुद्धा चांगल्या प्रकारची ताकद ही अहिल्यानगर महानगरपालिकेवर लावली आहे. त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा हा त्यांना या निवडणुकीमध्ये होणार आहे की नाही ते पाहणं महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना दोन्ही शिवसेना एकत्र असताना चांगल्या प्रकारचं यश आहे अहिल्यानगर महानगरपालिकेवर मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 24 जागा या अहिल्यानगर महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्याच्यापेक्षा जास्त जागा मिळणार आहेत की कमी जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो येणाऱ्या 15 तारखेला जर अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 10 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये अपयश मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 24 जागा मिळणारा पक्ष या निवडणुकीमध्ये शिवसेनेमध्ये 2 गट पडल्यामुळे त्यांना इतकं मोठं अपयश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष. तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षामधून एकनाथ शिंदे हे बाहेर पडून भारतीय जनता पक्षासोबत गेले आहेत. त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा त्यांना या निवडणुकीमध्ये होणार आहे की नाही ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता पहिल्यांदा हे पाहूया की येणाऱ्या 15 तारखेला जर अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 10 ते 15 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेवर 10 ते 15 जागा म्हणजे त्यांना अपयशच मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 24 जागा मिळवणारा पक्ष या निवडणुकीमध्ये 10 ते 15 जागा म्हणजे त्यांना या निवडणुकीमध्ये सर्वात मोठं अपयश आहे अहिल्यानगर महानगरपालिकेवर मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला तर चांगल्या प्रकारचं यश आहे या निवडणुकीमध्ये मिळणार आहे की नाही ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भारतीय जनता पक्षाचं राज्यातील परिस्थिती पाहता चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो भारतीय जनता पक्षाचं अहिल्यानगर जिल्ह्यावर सुद्धा चांगल्या प्रकारची पकड आहे. त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचे यश मिळणार आहे की नाही ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो येणाऱ्या 15 तारखेला जर अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 20 ते 25 जागा मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश आहे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला 24 जागा मिळाल्या होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये 20 ते 25 जागा म्हणजे सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश हे भारतीय जनता पक्षाला मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच भारतीय जनता पक्षाला इतकं चांगल्या प्रकारचं यश मिळेल का? आणि त्याचबरोबर मित्रांनो खरंच भारतीय जनता पक्षाचे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अहिल्यानगर महानगरपालिकेवर सत्ता येईल का हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर मित्रांनो बाकी पक्षांना इतकं कमी यश मिळेल का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात आणि कोणत्या पक्षाची सत्ता आहे अहिल्यानगर महानगरपालिकेवर येणार आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद जय महाराष्ट्र.